नमस्कार शेतकरी मित्रांनो, मे महिना चालू झालेला आहे आणि आपल्या पुढे पाण्याचं संकट असते. प्रचंड ऊन आहे. ह्या वर्षी गेल्या 140 वर्षातला कडक उन्हाळा पडलेला आहे. सगळीकडे रेकॉर्ड तोड उन्हाळा पडलेला आहे. 47 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान गेलेलं आहे. तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याला ऊस जगवणं कठीण झालेलं आहे आणि शेतकरी एकीकडे विचार करत असतो की ऊस आमचा जगला तर उन्हाळ्यात ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मित्रांनो की 100 टन उत्पादन घ्यायचं असेल तर मी आज ज्या तुम्हाला 5 कामं सांगणार आहे ती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत मित्रांनो. ती कशी ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे. ही 5 कामं मित्रांनो केली तर तुम्ही नक्कीच 100 टन उत्पादन घेऊ शकणार आहे आणि ही जर 5 कामे तुम्ही केली नाही तर नक्कीच तुमचं 100% नुकसान होणार आहे, हे मी खात्रीनं सांगतो. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. तर त्यातलं पहिलं सूत्र जे आहे ते आहे पाणी आणि बाष्पीभवन व्यवस्थापन. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की उन्हाचा शक्यतो रात्रीचं पाणी द्यायचं आहे, ठिबकने पाणी द्यायचं आहे. ठिबक तुमचं असेल तर रात्रीचं पाणी द्या किंवा पहाटेचं पाणी द्या किंवा सकाळी 10च्या आत पाणी द्या. उन्हाचं पाणी देऊ नका, कारण जे तुम्ही पाणी पाजताय त्यातलं पाणी जास्त बाष्पीभवन होतं किंवा ऊसाच्या ते पाणी चांगल्या प्रकारे लागत नाही. त्यासाठी रात्रीचं पाणी द्या. आता पहिलं सूत्र मध्ये दुसरा एक विषय येतो, तो म्हणजे असा आहे की पाचट व्यवस्थापन. पाचट मित्रांनो सोलून घ्यायचं आपलं आणि त्याचं सरीमध्ये दाबून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, बाष्पीभवनाचं जे आपलं नियोजन आहे, व्यवस्थापन आहे, ते चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, पाचट सोलायचं आणि सरीमध्ये घ्यायचं. पाचट सोलायचं, सरीमध्ये घ्यायचं. काही होत नाही मित्रांनो, अतिशय चांगला रिझल्ट त्याचा येतो. तुमचं पाण्याचं पण कमी प्रमाण झालं तरी ते ताण त्याचा सहन करण्याची क्षमता पिकामध्ये येते. आणि दुसरा आपल्या पाल्याचं चांगल्या प्रकारे कुजल्यामुळे खत तयार होतं आणि त्याचं आपल्या पिकाला ते खत लागू होतं. तर हे झालं मित्रांनो पाणी आणि बाष्पीभवनाचं व्यवस्थापन. ह्या प्रकारे व्यवस्थापन करा. आता माझा हा खोडवा ऊस आहे. खोडवा ऊसाला या 3 महिने पूर्ण झालेले आहेत. 3 महिन्यात बघितलं असेल तर पान बघितलं तुम्ही तर हे 3 बोटं रुंदी आहे. कुठेही बघा, आता हे 3 बोटाला जास्त रुंदी आहे. हे पण पान बघा, 3 बोटाला जास्त रुंदी आहे. कुठेही बघितलं तुम्ही तर 2 ते 3 बोटाचं पान आहे मित्रांनो. आणि जवळजवळ लांबी जर बघितली तुम्ही तर आता 1 मीटर, जवळजवळ 1 मीटर लांबीचं हे पान आहे. तर अशा पद्धतीने आपला ऊस असला पाहिजे तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते मित्रांनो. आता दुसरं नियोजन आहे ते खताची मात्रा. आता खताची मात्रा उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय लागतं तर नत्रचं आणि पोटॅशचं प्रमाण जास्त लागतं, हे तुम्हाला माहीतच असेल. मग आता नत्र आणि पोटॅश देताना आपण युरिया ठिबकमधून सोडू शकतो किंवा पोटॅश ठिबकमधून सोडू शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉन आणि मॅग्नेशियम हे घटकसुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण सिलिकॉनच्या फवारणीमुळे काय होतं, या पानावर एक लेअर तयार होते आणि जी पडणारी सूर्यकिरणे जेव्हा पडून जी परावर्तित होतं त्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे काय होतं की पिकामध्ये ऊन सहन करण्याची क्षमता वाढते किंवा पाण्याचा ताण असेल किंवा पाणी कमी पडण्याचा ताण असेल किंवा जास्त झालेला ताण असेल तो शोषण्याची क्षमता या पिकामध्ये वाढते. तर ह्याच्यासाठी आपल्याला जर पोट्याचं प्रमाण वाढवायचं असेल किंवा ऊसाची जाडीसुद्धा आपल्याला महत्त्वाची असते 100 टनाच्या दृष्टीने, ती जर वाढवायची असेल तर मित्रांनो तुम्हाला 13-0-45 किंवा 0-52-34 ह्यापैकी कोणतीही फवारणी घेणं बंधनकारक आहे मित्रांनो. आता हे तुम्हाला दाखवतोय तर माझे 13-0-45ची फवारणी झालेली आहे. त्याच्याबरोबर मी एक इन्सेक्टिसाईड घेतलेलं बुरशीनाशक, त्याच्यामध्ये दुसरं टॉनिकची बाटली घेतलेली. अशा 3 प्रकारचे मी घटक त्याच्यामध्ये मिक्स करून फवारणी घेतलेली. त्याचा रिझल्ट बघू शकताय. कुठेही ऊस तुम्हाला पिवळा दिसणार नाही किंवा पानाची रुंदी कमी दिसणार नाही. एकसारखा ऊस आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. हे झालं दुसरं नियोजन मित्रांनो. आता याच्यामध्ये तिसरं मे महिन्यातलं जे नियोजन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे खोडकीड असेल किंवा हुमणी असेल. आता या दिवसात हुमणीचा प्रभाव वाढतो किंवा पिल्ली ह्या दिवसात तयार होतात. तर त्यासाठी आपण क्लोरो घटक असलेला कुठलाही कीटकनाशक ठिबकद्वारे सोडलं पाहिजे किंवा त्याची आळवणी एक ऊसाच्या बुडक्यामध्ये सोडली पाहिजे मित्रांनो. तर हे झालं आपलं रासायनिक नियोजन. तर त्याच्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की तुम्ही हुमणीचे जे भुंगे पडतात त्याच्यासाठी तुम्ही प्रकाश सापळे तयार करू शकता. तर ते काय करायचं, झाडाखाली आपण बल लावायचा, बलाखाली पाटी ठेवायची पाणी भरून आणि त्यात रॉकेल किंवा पेट्रोल ओतून ठेवायचं, जेणेकरून ते उजेडाकडे खेचले जातात आणि त्या पाण्यात पडल्यानंतर मरण पावतात. तर अशा पद्धतीने या खोडकिडीचा आणि
हुमणीचं नियोजन मित्रांनो करणं गरजेचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. आता चौथा विषय जो आहे तो सूक्ष्म अन्नद्रव्य मित्रांनो. सूक्ष्म अन्नद्रव्य महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये मी सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक्सिड नावाचं जे आपल्याला मिळतं ते आपण वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे असतात. त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मित्रांनो तो काळा कुट्ट ऊस दिसतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला अॅमिनो ॲसिड आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे 2 घटक असणारी फवारणी घ्यायची आहे. जेणेकरून काय होणार आहे मित्रांनो, तुमचा ऊसाची काळोखी आणि पानाची लांबी रुंदी चांगली होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुमच्या पिकाला मित्रांनो फायदा मिळणार आहे. हे 2 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो. त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण काही वेळेला कसं असते, उन्हाळा असतो, आपण शेतीत लागवड किंवा रासायनिक खतं भरपूर टाकतो, पण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करत नाही. मग काय होतं, तात्पुरता आपला ऊस आठवडाभर हिरवागार वाटतो आणि नंतर तो पिवळा पडतो. त्याला कारण त्याचं असतं की तुमच्यात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. तर त्यासाठी तुम्ही हे ॲमिनो ॲसिड आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट नावाचं जे औषध मिळतं फवारणीसाठी ते तुम्ही वापरू शकता मित्रांनो. त्यामुळं हरित कणांची संख्या या पानामध्ये वाढते मित्रांनो आणि अन्न खाण्याची क्षमता किंवा सूर्याची किरणं घेण्याची क्षमता सुद्धा वाढते मित्रांनो. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय जो आलेला आहे तो म्हणजे 5वं सूत्र आहे, मोठी भरणी ऊसाला किंवा बाळभर असेल किंवा मोठी भर. आता ह्याला एकच भर करणार आहे कारण सुरुवातीला आपण एकाडेक सरी पाला असल्यामुळे एकाडेक सरीत पाला आणि एकाडेक सरीत भर लावलेली. आता आपण सगळ्या सरीमध्ये भर लावून घेणार आहे आणि त्यावेळी आपण खतांची मात्रा कोणती टाकणार आहे ते मी त्यात व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच. पण मोठी भर लावणं महत्त्वाचं आहे कारण ऊसाच्या बुडक्याला माती लागते आणि आपली खतं मुजवली जातात. त्यामुळे खतं नुकसान होण्याचं प्रमाण हे कमी राहतं आणि खतं 80 ते 90% आपल्या पिकाला लागू होण्यासाठी मोठी भरणी करणं आपल्याला गरजेचं आहे. 3 ते 4 महिन्याचा ऊस तुमचा झाला असेल. आता हा मोठ्या भरीला आलेला आहे. फक्त यातला आपल्याला कांदा काढून घ्यायचा 2 ते 3 दिवसात आणि कांदा काढल्यानंतर आपण पुढच्या आठवड्यामध्ये मोठी भर लावणार आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये ही खतं चांगल्या प्रकारे आपल्या पिकाला लागतील. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही पंचसूत्रे आपल्याला खोडवा पिकामध्ये वापरायचे आहे आणि 100% तुम्हाला 100 टन उत्पन्न नाही निघालं तर माझं चॅलेंज आहे मित्रांनो, फक्त पाण्याचं नियोजन योग्य करा आणि पाणी नियोजन व्यवस्थित केलं, वापसा बघून पाणी दिलं पाहिजे मित्रांनो. नाही आपण सगळे व्यवस्थापन चांगलं करतो आणि पाण्याचा अतिरेक करतो किंवा कमी पाणी पडतो, त्यामुळे ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीने होत नाही आणि एवढा सगळा खर्च करून सुद्धा मित्रांनो आपलं 100 नव्हे 80 टन एकरी सुद्धा उत्पादन निघत नाही मित्रांनो. त्यासाठी पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो ही होती मे महिन्यातली पंचसूत्री, ही कामं करायची होती आपल्याला. तर ही वापरा आणि मला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्या पिकाला जर काही त्रास असेल, ऊस पिकाला काही समस्या असतील ऊस पिकामधील, तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, आपण त्याच्यावर चर्चा करू. माझा मोबाईल नंबरसुद्धा प्रोफाईलला आहे, त्याच्यावर कॉल करा आणि ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर सर्व शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, जे नवीन बघतायत त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनल आणि सर्व आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असेल तिकडे शेअर करायचं आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा याचा फायदा व्हावा. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया. धन्यवाद.